तर काय म्हणता मोठ्यानं, जेव्हा कोणी माझ्या जोडी येऊन म्हणते की भाऊ मी तुझे व्हिडिओ रोज पाहतो, मला पण व्हिडिओ मध्ये घे, जेव्हा मनाला असं वाटतं की नाही आपण व्हिडिओ काढून काहीतरी कमवलो आहे, जेव्हा आपले ब्लॉग रेग्युलरच जाणार नाही तेव्हा समजून जायचं की माझं कॉलेज चालू आहे. आता तुम्ही म्हणताल की आता रोज कॉलेज जातो, कॉलेजमध्ये रोज नवीन नवीन कंटेंट भेटत असेल, तुम्हाला काय सांगू, मलाच कॉलेजचा स्नॅप टाकेल 4 विचार करावा लागतो. आणि तुम्हाला काही दाखवासाठी आमच्या कॉलेजमध्ये तसं काही पाहिजे तर घरी आमच्या कॉलेजमध्ये कॉलेज आणि फील्ड याच्याशिवाय दुसरं काही दाखवासाठी आहेच नाही. आता आमची डिग्रीच त्या लेवलची, तर आता आम्हाला वावरातले काळे ढेकळं झाडाचे बॉटनिकल नेम पाठ करता करता असता आमची डिग्री. आता आमच्या बुट्ट्याला कधी म्हणलं की चला आपल्याला फील्डवर जाणार, आता पहिले उभे राहतील, पण आमच्या बुट्ट्याला कधी म्हणलं की काम करणार तेव्हा म्हणते की बरं होतं आपण क्लासमध्ये. नेहमीप्रमाणे फील्डवर आला, आम्हाला जे काम दिलं होतं ते काम आमच्या पोट्टे व्यवस्थितरित्या पार पडतील याची मला थोडीफार शंका होती. आता आमच्या पोट्ट्याने ते काम एकदम व्यवस्थितरित्या पार पडलं याचा मला थोडा अभिमान वाटतो. आता पहिलं काम आमच्या पोट्ट्याने एकदम चांगलं गेलं. आता हे वांगे जाळ आमच्यासाठी काही नवीन नव्हतं, लहानपणापासून डोळ्यासमोर हे जाळ पाहिलंय, पण सरना आम्हाला जे आज वांग्याबद्दल माहिती सांगली ते मी कधी आजपर्यंत ऐकली नव्हती. आता आमचं कोणत्या विषयावर डिस्कशन चालू आहे, कधी मी ओरिजिनल ऑडिओ कधी लावला व्हिडिओचा, तर मला दुसऱ्या दिवशीच ब्लॉग डिलीट करायला लागेल. मला आता आमचे सर्व फील्डवरचे काम झाल्यावर मग आलो इकडे कॉलेजमध्ये. मग कॉलेजमध्ये आल्यावर आपले मंगळसूत्र घ्यायचे बाकी होते, तेवढे मंगळसूत्र घेऊन घेतले. आता आम्हाला तर नाही वाटत की आम्हाला आयटी कार्डची आता काही गरज आहे, जाऊ द्या म्हटलं आपल्याला त्याचं काही जास्त वजन घ्या म्हटलं गळ्यात टाकून. आता मी रूमवर चालूच होतो तेवढ्यात मला आपले मित्रपरिवार भेटले, म्हणे की भाऊ मी तुझे व्हिडिओ रोज पाहतो, म्हणे आम्हाला पण ब्लॉग मध्ये घे म्हणे. फॉलो, लाईक, शेअर करा आणि कमेंट करा.